नमस्कार मित्रांनो, तर आज आलेलो आहे मी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील या अंबडच्या बस स्टॉपवर। तर बघू शकता मित्रांनो, हे बस स्टॉप पण खूप छान आणि खूप सुंदर आहे। काल म्हणजे आज अहिल्यादेवी माता राजमाता ज्यांचा जयंती दिवस होता, तर त्यानिमित्त बॅनर वगैरे आणि झेंडे लावली होती। तर त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन केलं आणि त्याच्यानंतर मी आता सध्या जातोय आता बस स्टॉपवरती आणि तुम्हाला दाखवते कसं अंबडचं पण बस स्टॉप आहे। अंबडचं पण बस स्टॉप स्वच्छ आणि सुंदर बस स्टॉप आहे। अदर बस स्टॉप पण म्हणजे आपण शिवाजीनगरचं वगैरे पुण्यातील काही बस स्टॉप बघू शकता, ते पण छान आणि सुंदर आहेत। आणि या भागामध्ये म्हणजे म्हणायचं की खूप आमची प्रेमळ लोक आहेत। आमची महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रात सर्वात प्रेमळ लोक आमची मराठवाड्यातली आणि आमच्या अंबड तालुक्यातली। तर इथे चहा वगैरे खूप मस्त चहा भेटतो आणि खूप सध्या गर्दी नाही आहे, पण गर्दी नक्कीच असते। आणि आमच्या अंबड तालुक्यातील लोक म्हणजे खरंच मराठवाड्यातलीच लोक आमची खूप छान आहे। कधी पण म्हणजे जर आज खरंच या कलियुगामध्ये जर कोणाला काळजी जर असेल आणि काळजी जर उरलेली असेल, तर ती फक्त आमच्या मराठवाड्यातील लोकांना, बाकीच्यांना तर सध्या तर नाही। बाकीचे जे काय असतील ते सर्व लोक आता पैशाच्या पाठीमागे फिरत आहेत, पण खरंच आमच्या मराठवाड्यातील लोक कधी तुम्ही त्यांच्या आजूबाजूला बसा, ते तुमच्यासोबत गप्पा मारतील। पण गप्पा मारता मारता तुम्हाला विचारतील काय खायचं का, काय प्यायचं का, म्हणजे बाकीची कुठलीच नाही विचारणार। तर ठीक आहे मित्रांनो, तो भाग वेगळा आहे, परंतु तुम्हाला मेन आता हेतू आपला असा आहे की हा बस स्टॉप तुम्हाला अंबडचा दाखवायचा आहे। तर बघू शकता किती छान आणि किती सुंदर असं बस स्टॉप आहे। आणि या बस स्टॉपमध्ये म्हणजे आपल्या जवळच्या महाराष्ट्रातील जवळपासच्या सर्व गाड्या सुविधा उपलब्ध केली जाते आणि पूर्ण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिली जाते। आणि इथं वॉशरूम वगैरे, टॉयलेट वगैरे महिला आणि पुरुषांना ही पण सुविधा गव्हर्नमेंटने दिलेली आहे आणि त्याबद्दल गव्हर्नमेंटचे पण धन्यवाद। कारण की गव्हर्नमेंटने आपल्याला दिली म्हणजे आपल्याच पैशातून दिली, ते ठीक आहे गोष्ट, परंतु आपल्यापर्यंत ते पोहोचवणे हा पण भाग खूप मोठा आहे। त्यामुळे त्यांनी ती पोहोचल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि मित्रांनो बघू शकता अशी छान आणि सुंदर स्वच्छ व्यवस्था सध्या बस स्टॉपवरती आहे। फक्त आता की इथे अशी घाणेरडी लोक म्हणजे जेवढी काही विमल्स वगैरे गायछाप वगैरे खाऊन ते थुकतात ना, तेवढी त्या लोकांना, नालायक लोकांना थोडंसं सांभाळावं बस, बाकी काय नाही आहे। कारण की तुम्ही खा बदल आम्हाला काही परिणाम नाही ना, आम्ही तुम्ही खा म्हणून हे नाही आम्हाला, तुम्ही खा बाबा, काय खा, हे समोरचा हे चालला का त्याचं ते तुम्ही वेस्टेज खा, मला काही घेणं नाही आहे, परंतु तुम्ही ना योग्य ठिकाणी थुका बस, या गोष्टीचं मला सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून। आणि बघू शकता सध्या आता वातावरण पण पावसाचं आहे आणि ते टाईम टेबल वगैरे सर्व आपल्याला दाखवतो मी तुम्हाला। बघू शकता असं छान प्रकारचं टाईम टेबल वगैरे लावलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जालना जिल्ह्यातील विभाग जो आपला, आणि हे मेन बस स्टॉप अंबडचं आहे। तर मित्रांनो मला असं एवढं सांगायचं आहे की तुम्हाला कुठलाही आपल्या पुणे जिल्ह्यातील हो किंवा जालना जिल्ह्यातील हो काही व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल किंवा काही पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भावाला, महाराष्ट्रीयन भावाला भरपूर सारं प्रेम द्या, बस हीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून विनंती। थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही माझ्यापर्यंत माझा एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल। तर हा आहे आमचा अंबड तालुका, तर कसा वाटला ते नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका। थँक्यू सो मच मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच। मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा। आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं।